आजच्या 17 मे 2026च्या चालू घडामोडीमध्ये तुमचं स्वागत आहे. मान्सून जो भारतीय उपखंडात जून ते सप्टेंबर या 4 महिन्यात पाऊस पाडतो आणि आपल्या शेतकरी बंधू आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. तो अंदमान आणि निकोबारमध्ये दाखल झालाय. तर महाराष्ट्रात कधी एंट्री होणार ते महत्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये मान्सून 6 जूनच्या आसपास कोकणात येण्याची शक्यता आहे आणि हा अंदाज IMD म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ही संस्था लक्षात द्या. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ही संस्था ही भारतीय हवामान शास्त्र विभाग म्हटलं जातं. आणि सध्या महाराष्ट्रात उकाडा आणि उष्णतेची लाट असली तरी हवामानात जे बदल आहे ते पोषक आहे. म्हणजे आणि यावर्षी तुम्हाला आपल्या चालू घडामोडीच्या सदरामध्ये अल निनो हा फॅक्टर फार महत्वाचा ठरणार आहे. कारण जेव्हा अल निनो प्रबळ असतो त्यावेळेस आपला मान्सून होणारा पाऊस महाराष्ट्रामध्ये कमी असतो. हा येणाऱ्या MPSC आणि UPSC परीक्षांमध्ये पूर्व मुख्यमध्ये अल निनो याच्यावर तुम्हाला फोकस करायला लागणार आहे, अल निनो फॅक्टरवर. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी चीन भेटीवर गेले होते ते. तर त्या चीन भेटीमध्ये चीनने 200 बोईंग विमानांची अमेरिकन ही जी बोईंग कंपनी विमानांची त्याच्याकडून 200 विमानं विकत घेण्याचा करार केला आणि भविष्यात आणखी 750 विमाने घेण्याचं आश्वासन दिलं. कारण की बोईंग आणि एअरबस आणि बोईंग या 2 अमेरिकन कंपन्या आहे आणि फार पॉवरफुल कंपन्या आहे. कारण की अमेरिकेच्या या दोन्ही कंपन्यांचं वर्चस्व आहे जागतिक लेवलवर. म्हणजे जागतिक जे एव्हिएशन इंडस्ट्री आहे, एव्हिएशन म्हणजे जे फ्लाईट्स म्हणजे पॅसेंजर फ्लाईट किंवा कमर्शियल फ्लाईट त्याच्यात त्यांचं वर्चस्व आहे आणि त्यांचेच प्लेन जवळपास 90% एअरलाईन वर्ल्डमधल्या यांच्याच या दोन्ही कंपन्यांची प्लेन वापरतात, हे लक्षात ठेवा. आणि तैवानच्या मुद्द्यावर अमेरिकेने सावध भूमिका घेतली. कारण की तैवान जो चीनचा दावा आहे तैवानवर. तैवान हे साऊथ चायना सी किंवा चायना सी मधलं एक महत्वाचं बेट आहे, एकदम चीनला लागून आहे. पण तैवान आणि चीनमध्ये अंतर्गत मतभेद आहेत. तर ही भेट फार महत्वाची ठरली. पण या भेटीत असा मोठा कोणताही करार झाला नाही. आणि पुढील आठवड्यात पुतीन जे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहे पुतीन ते चीनच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते 19 आणि 20 मे रोजी बीजिंगमध्ये जे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग त्यांच्याशी भेट घेणार आहे, लक्षात ठेवा. हवामान बदलामुळे भारतासह भारतातील नद्यातील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट. ऑक्सिजनमध्ये 2.1% घट सायन्स ॲडव्हान्सेस या नियतकालिकात हे निरीक्षण नोंदवण्यात आलं. आणि हा जी ब्ल्यू रिव्हॉल्युशन आहे म्हणजे नील क्रांती म्हणजे मासेमारीमध्ये जी क्रांती झाली त्या क्रांतीमध्ये अडथळा येऊ शकतो आणि यामुळे मासे आणि नद्यांमध्ये राहणाऱ्या इतर जीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. चीनमधील संशोधकांनी काय केलं, उपग्रह आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने 1985 पासून जगभरातील 21,000हून अधिक नद्यांमधील ऑक्सिजन पातळीचा त्यांनी अभ्यास केला. तर तुम्हाला मेन्समध्ये जे क्लायमेट चेंजवर प्रश्न येतो तुमचा त्याच्यावर तुम्ही हा GS3 मध्ये हे मुद्दे तुम्ही टाकू शकता आणि एसे मध्ये सुद्धा असे मुद्दे टाकू शकता की ऑक्सिजनच्या प्रमाणात म्हणजे
नद्यांमध्ये असलेल्या पाण्यात ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत आहे, हे लक्षात ठेवा. CBSE सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने काय 3 भाषांमध्ये शिक्षण देण्याचं निश्चित केलेलं आहे. आतापर्यंत फक्त हिंदी आणि इंग्लिश या दोन्हीच भाषांमध्ये CBSE स्कूल एज्युकेशन द्यायच्या. पण आता लोकल जी भाषा आहे ज्या ज्या राज्याची, म्हणजे महाराष्ट्राची मराठी भाषा, ती सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवली जाणार. म्हणजे CBSE अभ्यासक्रमामध्ये भारतीय भाषांना पण महत्त्व देण्यात आलं. तर तिसरी भाषा म्हणून मराठी, संस्कृत, फ्रेंच, जर्मन आणि इतर भाषा निवडण्याची ऑप्शन विद्यार्थ्यांना असतो. पण आता या 3 पैकी 2 भाषा भारतीय असणे बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे मराठी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, कन्नड, बंगाली या सर्व भाषांना अधिक प्राधान्य मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आंध्र प्रदेश सरकारने एक विशेष योजना किंवा एक भत्ता सुरू करते आहे. त्यांचं विजन आहे तरुण लोकसंख्येचं प्रमाण आंध्र प्रदेशातील लोकसंख्येमध्ये टिकवायचं, वाढवायचं. तर स्थिर लोकसंख्येसाठी टोटल फर्टिलिटी रेट 2.1% असणं आवश्यक असतं. परंतु जगातील अनेक देशांमध्ये लोकसंख्या घटल्यामुळे वृद्धांचं प्रमाण वाढत आहे आणि तिथल्या अर्थव्यवस्था संकटात येत आहे. त्याच्यामुळं मुले ही देशावर बोजा नसून ती एक संपत्ती आहे, असं आंध्र सरकारचं जे धोरण आहे नवीन, ते बघूया आपण. तर 2 अपत्यानंतर कुटुंबामध्ये 3ऱ्या अपत्याचा जन्म झाल्यास त्या कुटुंबास 30,000 रुपये आणि 4थ्या अपत्याच्या जन्मावर 40,000 रुपयांचे रोख प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल, अशी घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आदरणीय चंद्रबाबू नायडू यांनी केली. त्यांनी एकेकाळी म्हणजे 25 ते 30 वर्षापूर्वी लोकसंख्या नियंत्रणाचा मोठा पुरस्कार केला होता आणि तशा मोहिमा पण राबवल्या होत्या. परंतु आता सध्या जी परिस्थिती बदलते त्याच्यानुसार लोकसंख्या जी आंध्र प्रदेशच्या बाबतीत जर विचार करायचा तर ती वाढली पाहिजे आणि तरुण लोकांचं प्रमाण जादा झालं पाहिजे, असे धोरण आहे. साखर कारखान्यांना अडचणीस येत आहे, कारण की साखर एक्सपोर्ट म्हणजे केंद्राने निर्यात बंदी लागू केली आहे साखरेवर. त्यामुळे साखरेचा भाव वाढणे किंवा शेतकऱ्यांना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणे हे मुश्किल झालेले आहे. तर केंद्र सरकारने यापूर्वी 15 लाख टन आणि त्यानंतर 5 लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली होती. त्यापैकी 9.5 लाख टन निर्यातीची प्रक्रिया पूर्ण झाली आणि अनेक कारखान्यांनी निर्यातीसाठी केंद्र सरकारबरोबर करार केले. निर्यातदारांनी आगाऊ रक्कमही या कारखान्यांना दिलेली आहे. परंतु केंद्र सरकारनं ही जी निर्यात बंदी साखरेला घातली आहे त्यामुळे आगामी आर्थिक काळात गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता आहेत, असे महाराष्ट्र साखर उद्योगाचे प्रमुख साखर इंडस्ट्रीचे प्रमुख कारखान्यांचे त्या ग्रुपचे हर्षवर्धन पाटील साहेब त्यांनी म्हटले. तर याच्या पुढच्या बातमीमध्ये आपण आणखी डिटेलमध्ये बघू, कारण की साखर कारखान्याकडे शेतकरी ऊस उत्पादकांचे 1300 कोटी रुपये थकीत आहेत. तर 1300 कोटी रुपये थकीत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना FRP फिक्स अँड रेम्युनरेटिव्ह प्राईस देण्यास कारखाने टाळाटाळ करत आहे. आता मागच्याच हप्त्यात आपण बघितलं की ऊसाची FRE म्हणजे शुगर केनची FRE ही वाढून ती 3650 रुपये प्रति टन केली आणि ही उतारावर अवलंबून केली आहे. आणि यावर्षी कारखान्यांचा उतारा पण व्यवस्थित आलेला आहे. तर ऊस तोडल्यानंतर 14 दिवसात
निम्मी रक्कम या एफ-आर-पीच्या निम्मी रक्कम शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असताना कारखान्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केलेला आहे. म्हणजे जी MSP म्हणजे किमान आधारभूत किंमत जिला आपण मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणतो, ही 22 पिकांकरता डिक्लेअर होते. त्याच्यात खरीप आणि रबी 2 वेळा वर्षातून डिक्लेअर होते आणि 23वा पीक म्हणजे हे ऊस आहे. म्हणजे भारत देशामध्ये टोटल 23 देशांना MSP आणि ऊसाकरता एफ-आर-पी ही डिक्लेअर केली जाते. टोटल 23 पिकं, हे लक्षात ठेवा. आता HPV लसीकरण मोहीम. आता ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. आता ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे गर्भाशयाच्या मुख कर्करोग प्रतिबंधासाठी 14 वर्ष पूर्ण झालेल्या मुली त्यांना ही लस देण्यात येत आहे आणि या वयोगटातील मुलींना लसीचा 1 डोस देण्यात येणार आहे आणि पालकांच्या संमतीने ऐच्छिक स्वरूपात ही लस देण्यात येते. आता हा जो ह्युमन पॅपिलोमा HPV व्हायरस आहे, याला आपल्या राज्यामध्ये या गर्भमुखाच्या कर्करोगाला प्रतिबंधासाठी, म्हणजे या मुली जेव्हा तरुण वयात येतील तर त्यांना गर्भमुखाचा कर्करोग होण्याची शक्यता खूप कमी होईल. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप कमी, मागच्या 2 महिन्यामध्ये फक्त लेस दॅन 5% या वयोगटातल्या मुलींचं लसीकरण करण्यात येत आहे. हे या आकडेवारीच द्यायचं आहे बातमीमध्ये. आता चोल काळातले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे युरोपमध्ये वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर गेलेले. त्यांनी पहिले UAE म्हणजे दुबई ज्याची राजधानी आहे त्या देशामध्ये गेले आणि त्यांनी तिथं बैठक केली आणि $5 बिलियन चा करार केला या दुबई युनायटेड अरब इमिरेट्सशी. तिथून ते नेदरलँडला गेले. नेदरलँडला म्हणजे काल ते नेदरलँडमध्ये होते, आज ही बातमी आपण बघतोय. तर नेदरलँड सरकारने काय केलंय, 11व्या शतकातील चोल राजांचे अत्यंत दुर्मिळ ताम्रपट हे अधिकृतप्रमाणे भारताकडे सुपूर्द केलेले आहे आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. आता हे ताम्रपट अनाई मंगलम म्हणून ओळखले जातात काय, आणि नेदरलँडमध्ये ते लेडेन प्लेट्स म्हणून प्रसिद्ध आहे. आता हे जे ताम्रपट आहेत याच्यावर चोल काळातला राज्यकारभार आणि बाकीचे जी राज्य पद्धती होती त्याबद्दल डिटेल्स लिहिलेले आहेत. त्यामुळं परदेशी जे वर्षानुवर्ष शेकडो वर्षापूर्वी जे परदेशात हे जे ताम्रपट किंवा ज्या मूर्ती भगवान बुद्ध, महावीर बुद्ध यांच्या ज्या मूर्ती किंवा अनेक अँटिक्स गेल्या, त्या आपल्या या केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं धोरण आहे की परत आणायच्या भारतात. कारण की शिवाजी महाराजांच्या काही तलवारी किंवा जे महत्वाचा इतिहास आहे आपला, तो बराचसा इतिहास जे युरोपातले जे वेगवेगळे देश आहे ते जे भारतावर जेव्हा राज्य करत होते 250-300 वर्षापूर्वी, तेव्हा ते घेऊन गेले मग खूप काळापूर्वी. पण आता आपण ते परत आणण्याचा प्रयत्न. आता केंद्र सरकारच्या धरण सुरक्षा कायद्यानुसार महाराष्ट्रातल्या सर्व धरणांचे एक सुरक्षा मूल्यांकन म्हणजे सिक्युरिटी ऑडिट म्हणतो आपण त्याला, सिक्युरिटी ऑडिट होणार आहे आणि हे काम पुढच्या 6 महिन्यामध्ये वर्ष अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. आणि या कामात काय केलेलं जाणार तर धरणांची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जिओ फेन्सिंगद्वारे हायड्रॉलिक तंत्रज्ञान वापरून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार. त्याच्यामध्ये भारतातील विद्युत प्रकल्प, जल प्रकल्प, भौतिकीय तपासणी आणि भूकंप मापदंडाचं मूल्यांकन इत्यादी वेगवेगळ्या मापदंडांवर त्याचं परीक्षण होणार आहे. आणि या समितीचा एक रिपोर्ट
मिळणार आहे. आणि या समितीमध्ये वेगवेगळे मेंबर असणारे तज्ज्ञ, त्याचे डिटेल्स तुम्हाला इथं बघायला मिळतात. तर आपल्या देशात सध्या 6,100 पेक्षा अधिक मोठी धरणे आहेत. त्यापैकी 200 धरणांचं आयुर्मान 100 पेक्षा जास्त आहे आणि 1000 पेक्षा जास्त धरणे 100 वर्षाची होत आहेत. परंतु गेल्या काही वर्षात या बदलत्या हवामानानुसार धरणांचा सुरक्षिततेचा प्रश्न हा गांभीर्याने हाताळण्याचा एक आव्हान निर्माण झालं आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने धरण सुरक्षा कायदा आणला आणि त्यानुसार राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणाच्या NDSA नॅशनल डॅम सेफ्टी अथॉरिटीच्या ऑटोनॉमस बॉडी आहे. त्याच्यामुळं त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांना केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र, सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर यांनी काय केलंय, सर्व राज्यांकडे केंद्रानं यांच्यामार्फत अहवाल पाठवला होता आणि प्रत्येक राज्यातील प्रमुख 2 धरणांचे आराखडे याप्रमाणे बनवण्यात येणार आहे. ही महत्वाची बातमी लक्षात ठेवा. हे प्रमुख धरणे आहे महाराष्ट्रातली, त्यांची इथं लिस्ट दिलेली, वाचून घ्या एकदा. पॉश साठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती. पॉश कायदा म्हणजे काय? प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल ऑफेन्सेस ॲट वर्कप्लेस, याला आपण पॉश कायदा म्हणतो, POSH. प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल ऑफेन्सेस और हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस, हॅरॅसमेंट. तर हा 2013चा कायदा आहे. तर या कायद्याच्या अंमल बनवण्यासाठी आस्थापनांची तपासणी म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांची तपासणी करण्यासाठी विविध स्तरातील शासकीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे आणि अंगणवाडी सेविकांबरोबरच स्वयंसेवी संस्थांनाही तपासणीचे अधिकार देण्यात आलेले आहेत आणि या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या आस्थापनामध्ये 10 किंवा 10पेक्षा जास्त कर्मचारी आहेत तर तिथं इंटरनल कंप्लेंट्स कमिटी स्थापन करणे बंधनकारक आहे आणि जिथं 10पेक्षा कमी कामगार कार्यरत आहेत तिथं स्थानिक समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. तर हे वेगवेगळे अधिकारी आहेत, खाजगी, सरकारी, निमसरकारी आस्थापना, महामंडळे, याच्यावर अधिकारी नॉमिनेट होणार आहे. ते जिल्हा लेवल, महिला बाल विकास आयुक्तालय, विभागीय आयुक्तालय, जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, हे असे वेगवेगळ्या लेवलचे अधिकारी इथं नॉमिनेटेड होणार आहेत. हा कायदा सध्या जी निदा खान ही जी एक मुस्लिम तरुणी आहे नाशिक इथली, तिने जे कडकारस्थान रचून धर्मांतराचा प्रयत्न त्या TCS कंपनीत सुरू केला होता, त्याच्यानंतर हा पॉश कायदा जो 2013ला बऱ्याच वर्षापूर्वी, आज 12 वर्षापूर्वी आलेला आहे, त्याची परत चर्चा सुरू झाली आणि त्याचं सिरियसली अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने परत अधिसूचना जारी केल्या आहे. राज्यात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे SIR सुरू आहे. तर राज्यात 1 कोटी मतदार वगळण्याचं अंदाज आहे, अशी बातमी आहे. तर राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 70% लोकसंख्या ही प्रौढ असल्याचा अंदाज. प्रौढ म्हणजे कोण? जे 18 वर्षाच्या जास्त ज्यांचं वय आहे त्यांना प्रौढ म्हणतात. त्यामुळे मतदार याद्यांमध्ये नव्या मतदारांची मोठ्या प्रमाणावर भर पडण्याची अपेक्षा निवडणुकीला आहे आणि SIR मुळे नोंदणीपासून वंचित राहिलेल्या अनेक पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे 2002ला जे SIR झालं होतं त्याची आताची सांगड घालण्याचं सध्या काम सुरू आहे आणि 90% जास्त जिथं पडताळणी झाली 2002 आणि आत्ताच्या आकड्यांची, असा गडचिरोली जिल्हा आहे, हे लक्षात घ्या. महाराष्ट्रात सध्या 9,88,00,000 नोंदणीकृत मतदार आहेत. त्यातून सुमारे 90,00,000 ते 1 कोटी मतदारांची नावे बाद होण्याचा निवडणूक आयोगाचा प्राथमिक अंदाज आहे. याच्यामध्ये ज्या मतदार याद्या आहेत, त्या मतदार याद्या अपडेट करून
मतदार याद्या अपडेट करून त्याला जे रिपिटेटिव्ह किंवा ज्या चुका आहेत किंवा जे रिपीटेड नाव आहेत किंवा मल्टिपल नाव आहेत, एकाच माणसाचं नाव 3-3, 4-4 ठिकाणी, तर ते SIR मुळे ते चेंजेस होतात. हे लक्षात. पुढे बघू. केरळमच्या अम्मा मान्सू हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांनी काय केलंय, हे आदर्श मॉडेल म्हणून एक डिक्लेअर केलंय. तर मातांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणारी ही मोहीम आहे केरळमधली. त्याचं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने या मोहिमेचं कौतुक केलं. हा मानसिक आरोग्य उपक्रम मातेच्या मानसिक आरोग्य तपासणीला विशेष प्राधान्य देतो. आपलं भारतीय समाजामध्ये मानसिक विकारांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि भारतामध्ये माता आणि अर्भक यांच्या दृष्टीने मानसिक विकार ही एक गंभीर समस्या आहे, लक्षात ठेवा. आणि कमकुवत आरोग्यामुळे पुरुषाच्या तुलनेमध्ये महिलांना त्यांच्यातील 25% पेक्षा अधिक कालावधी या समस्यामुळे गमावावा लागतो, असं या रिपोर्टचं म्हणणं आहे. तर मॅकिन्से हेल्थ इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने हा अहवाल सिद्ध करण्यात आला. त्याला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आदर्श मॉडेल म्हणून डिक्लेअर केलं. पुढे जाऊ. महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून होणार. म्हणजे राज्यभरातील महसूल अधिकारी आणि त्या प्राधिकरणांकडे जे सबज्युडिशियल प्रकरणं असतात, ज्याच्यावर त्यांना निर्णय द्यायचे असतात, महसुली म्हणजे तहसीलदार म्हणजे तलाठी, सर्कल अधिकारी म्हणजे मंडल अधिकारी, तहसीलदार, परत त्याच्यानंतर प्रांत, कलेक्टर ज्याला आपण जिल्हाधिकारी म्हणतो, आणि विभागीय आयुक्त, हे जे वेगवेगळे कार्यालय आहेत तिथं ही नवी SOP लागू झाली. आणि सर्व महसूल अधिकाऱ्यांना आठवड्यातून किमान 2 वेळा, शक्यतो मंगळवार आणि शुक्रवार, ही सुनावणी घेणं बंधनकारक आहे. म्हणजे महसूल न्यायालयाचं काम या अधिकाऱ्यांनी करायचं कधी, दर मंगळवारी आणि शुक्रवारी. आणि कोणतीही सुनावणी केवळ ठोस कारण असल्यास एकदाच तहकुबी दिली जाईल. सर्व प्रकारचे अंतरिम आणि अंतिम निर्णय ऑनलाईन प्रणालीवर नोंदवून ते डिजिटल स्वाक्षरीनेच देणे अनिवार्य करण्यात आले आहे. आणि दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय, निकालात योग्य कारण मीमांसा दिल्याशिवाय कोणताही आदेश काढण्यात येणार नाही. यामध्ये शासन निर्णयात गौण खनिज प्रकरणे, शेतरस्ता उपलब्ध करून देणे, दरखास्त करणे, कलम 155, लेखा प्रमाण दुरुस्ती आणि इतर दुरुस्त्यासाठी स्वतंत्र आणि स्पष्ट मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये मागच्या 6 महिन्यामध्ये हे जे वेगवेगळ्या लेवलचे अधिकारी, महसूल अधिकारी आहेत, तसे जवळजवळ 50 ते 60 अधिकाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केला आणि शेकडो खोट्या नोंदी आणि खोटा कारभार करून भ्रष्टाचार केल्याचा मोठा आरोप, आणि त्या अधिकाऱ्यांचं निलंबन आणि त्यांना सेवेतून बडतर्फीची प्रक्रिया राज्य सरकारनं सुरू केलेली. त्यामुळे हे नवीन नियम, ही SOP आणखीनच खडतर करून त्याची अंमलबजावणी आजपासूनच सुरू झाली. आजपासून म्हणजे कधी, 16/5/2026 पासून. ही महत्वाची बातमी आहे. ज्यांना महसूल विभागात जायचं आहे त्यांनी या बातमीचं नोंद घ्यावी आणि सामान्य जनतेने सुद्धा नोंद घ्यावी, कारण की ही SOP फार महत्वाची आहे.